बायकांना फोटो काढण्याचं भलतंच आकर्षण असतं, मला माहिती आहे. बर्थडे, अॅनिव्हर्सरी, काही फंक्शन असतील, भयंकर फोटोज काढायला आवडतं. मस्त मेकअप करायचा आणि फोटो काढायचा. वा वा वा, काय मज्जा असते. पण स्टोरेजचं करणार काय? ते लगेच संपून जातं, कमी पडतं आणि मग व्हॉट्सअपवरून आलेले इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, त्या डिलीट कर. इकडून तिकडून स्टोरेज शोधायचं. पण त्यानं काय एवढं म्हणावं असं स्टोरेज काय होत नाही. बरं, मग असे काही ऑप्शन आहेत का की आपण फोटोज आणि व्हिडिओज पण जपून ठेवू शकतो आणि तरी पण मोबाईलमध्ये उत्तम स्टोरेज राहील? तर येस, असे ऑप्शन आहेत. त्यातले 2-3 ऑप्शन ना कॉमन आहेत, पण तरी पण मला माझ्या सख्यांना ते परत एकदा सांगायला आवडतील. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल ना, ते फोटोज किंवा व्हिडिओज तुम्ही लॅपटॉपमध्ये शिफ्ट करू शकता. दुसरं ऑप्शन म्हणजे पीडी म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह असेल तर सेम तसंच तुम्ही तुमच्या मोबाईलमधले फोटोज आणि व्हिडिओज छान अल्बम तयार करून पीडीमध्ये शिफ्ट करू शकता. पण कधी कधी असं होतं की नाही यार, मला जुने फोटो बघायला पण कधीही आवडतं है ना, आणि मग ते मला असे लगेच इन्स्टंट बघायचे असतात. मी काय लॅपटॉप काढू, मग त्याला पीडी कनेक्ट करायचा आणि मग बघत बसायचं, असं नाही करायचं. तिसरा पर्याय आहे माझ्याकडे, तो म्हणजे क्लाउड स्टोरेज. गुगल फोटोजमध्ये काय करायचं की आपल्या फोटोजला बॅकअप आहे का याची खात्री करून घ्यायची, आणि एकदा बॅकअप कंप्लीट झाला ना की तिथून मग जे फोटो आपल्याला डिव्हाइसमध्ये नको आहे ते फोटो सिलेक्ट करायचे आणि डिलीट फ्रॉम डिव्हाइस हा ऑप्शन निवडायचा. म्हणजे ते फोटो आपल्या डिव्हाइस मधून जातील पण गुगल फोटोजला तसेच राहतील. त्याचे पण अल्बम बनवून तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही कधीही ते आपल्याच फोनमध्ये बघू शकता. यस, इतकं सोपं आहे. फक्त डिलीट करण्याआधी त्या फोटोजना बॅकअप आहे का हे बघायचं. गुगल फोटोजला बॅकअप आहे का, तो कसा चेक करायचा, स्टेप बाय स्टेप कसं करायचं, ह्याच्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा. मी त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगते. कारण आता ना आपल्याला मेमरीज डिलीट करण्याची काहीच गरज नाही आहे. त्या फक्त स्मार्ट पद्धतीने स्टोरेज करायच्या आहेत, त्यामुळे त्या आपल्यासोबत कायम राहतील.